आज आमचा कॅमेरा डिलिव्हरी आहे, आता येईल, मग आता लगेच येईल हा आपोआप जादू। आता बघा बेल वाजली, मग मजा येईल। पार्सल आहे, अमेझॉन पार्सल आहे। अरे पार्सल आला। हॅलो, मी निर्मला वारणकर ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। आणि आज आमचा किकोने घेतलेला आहे आणखीन एक नवीन कॅमेरा, तो बघूया आता किती दिवस टिकतोय का आणि विकतोय। थांबलो, that's working. Taco battery. It must be like this, okay? तर हा होता एक छोटासा अनबॉक्सिंग एक्सपिरियन्स ऑफ अ न्यू DJI Action 5 Pro। सो एकंदरीत DJIच्या या नवीन कॅमेरासोबत आपला पुढचा जो सेटअप एकंदरीत कसा असणार आहे, 1-on-1 जेव्हा मी व्हिडिओज बनवेन, म्हणजे फक्त बोलण्याचे जे व्हिडिओज असतील, मला जे काही शेअर करायचे त्यासाठीचे जे व्हिडिओज असतील, त्यासाठी जे कोपरा मी जो फिक्स केलेला आहे माझ्यासाठी, तर तो सेटअप नेमका कसा असणार आहे तो आपण बघूयात। तर तो सेटअप असणार आहे काहीसा असा। तर तुम्ही बघू शकता, हा आहे माझा एक मोनोपॉड प्लस ट्रायपॉड आणि त्याला असा हा DJI ॲक्शन कॅमेरा असा माउंट केलेला आहे। वायरलेस मायक्रोफोन आहे, म्हणजे खरं तर आता आमचं घर एवढंच आहे म्हणून तर याच्याही पुढे मी जवळजवळ 30-40 मीटर लांब पण जाऊन मस्तपैकी क्रिस्टल क्लिअर ऑडिओ क्वालिटी जनरेट करू शकतो। म्हणजे मित्रांनो, या निमित्ताने, या व्हिडिओच्या निमित्ताने मी सुद्धा तुम्हाला आव्हान करेल की तुमचे जे काही व्हिडिओज असतील, म्हणजे तुम्हाला जर हाय क्वालिटी व्हिडिओज बनवून घ्यायचे असतील विथ क्रिस्टल क्लिअर ऑडिओ क्वालिटी, तर तुम्ही मला जरूर सांगू शकता। वारणकर आर्ट्स नावाचा आमचा छोटासा एक ग्रुप आहे क्रिएटर्स मंडळींचा, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला छान छान व्हिडिओज बनवून देऊ शकतो अगदी रिझनेबल रेट्समध्ये। त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। मग काही असू दे, तुमचे मग पूजा असू देत, बारशी असू देत, बर्थडे असू देत, किंवा काही या घरगुती इव्हेंट्सपासून अगदी मोठे मोठे जे इव्हेंट्स असतात एकदम, ते सुद्धा आपण कव्हर करू, काय टेन्शन नाही आहे। त्याचे जर तुम्हाला नमुने पाहिजे असेल तर तुम्ही जरूर मला संपर्क करा, मी त्याचे तुम्हाला प्रत्येक गोष्टींचे नमुने मी तुम्हाला दाखवू शकतो, कारण हे सगळी कामं मी ऑलरेडी केलेली आहेत, ती घेतलेली आहे। तुम्ही कॉन्फिडन्स बघा राव, चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स बघा, तर ते केलेलं आहे। म्हणजे त्या वेळेच्या मॅच्युरिटीप्रमाणे, त्यांच्या त्या वेळेच्या माझ्या नॉलेजप्रमाणे मी केलंय, खरं पण केलंय। सो तर नक्की कॉन्टॅक्ट करा वारणकर आर्ट्सला। ओके, सो कमिंग बॅक टू नेक्स्ट पॉईंट, की नेमका आता हा कॅमेरा मी कितीला घेतला आहे आणि आधीच्या सोनीच्या आणि आधीचा जो मिररलेस सोनीचा कॅमेरा होता, सोनी ZV-E10, त्याचं काय केलंय, हे सगळं हा एक मोठा ऑलटुगेदर वेगळा विषय आहे। आणि सोनी ZV-E10 हा जो कॅमेरा आहे तो मी OLX, याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच ना, OLX या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जाऊन मी विकला।